या दत्तगुरूंच्या प्रांगणामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये दत्तगुरूंचे पारायण आपण श्री गुरुचरित्र पारायण येथे करत आहोत। त्याचबरोबर आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बाबांच्या मुखातून आपण विधीवरती प्रवचन श्रवण करत आहोत आणि संध्याकाळच्या वेळी सगळेच जण हरिपाठाचा आनंद घेताय। त्याचबरोबर आता आपण गुरुचरित्र कथेसाठी उपस्थित आहोत। या सप्ताहाचं नियोजनच असं आहे की गुरुचरित्र कथा आणि त्याचबरोबर संत सद्गुरु जनार्दन स्वामींची 35वी पुण्यतिथी, या पुण्यतिथी निमित्त हा चालू असणारा सप्ताह आणि या सप्ताहामधला आज कथेचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाच्या कथेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। तुम्हा सर्वच मायबापांच्या चरणी नतमस्तक होते आणि आजच्या कथेला आपण सुरुवात करूया। काल आपण बघितलं श्री दत्तात्रेयांचा जन्म आपण बघितला। अत्री आणि अनुसया यांच्या पुण्याईने अवतार झालेला हा दत्त महात्मा दत्तगुरूंचा अवतार आणि याच दत्तगुरूंच्या अवतारानंतर ज्यावेळी दत्तगुरु विष्णू रूपाने म्हणजेच विष्णू भगवंत दत्त रूपाने अनुसयाच्या इथे राहिले आणि ब्रह्माच्या रूपाने जे चंद्र होते आणि भगवान शंकरांच्या रूपाने जे दुर्वास होते ते मात्र आपलं भ्रमण करण्यासाठी निघून गेलेले आहेत। पण तिघांनी आपले अंश एक ठिकाणी स्थापित केले आणि दत्तगुरु तिथे अनुसयांच्या इथे राहिले। ही कथा आपण काल श्रवण केलेली आहे। आज आपण कथेच्या पुढील भागासाठी वळणार आहोत। तत्पूर्वी आपण एक भजन घेऊया। दत्तात्रेया तव शरणं श्री गुरुनाथा तव शरणं श्री दत्तात्रेया तव शरणं श्री गुरुनाथा तव शरणं त्रिभुवन पालन तव शरणं शाश्वत मूर्ति तव शरणं श्याम सुंदरा तव शरणं श्री गुरुनाथा तव शरणं शेषशायिनी तव शरणं करुणानिधे तव शरणं करुणासागर तव शरणं श्री गुरुनाथा तव शरणं श्रीपादवल्लभ तव शरणं नरसिंह सरस्वती तव शरणं रूपामूर्ति तव शरणं
गुरुदेव दत्त. हात वरती करून म्हणायचंय श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. बघा, बडबड करू नका, समोर लक्ष द्या. आज आपण येथे उपस्थित झालात. खरं तर कथा सुरू होण्याच्या अगोदर आपल्या कॉलनीतल्या लोकांनी येऊन बसायला पाहिजे, पण कथा सुरू होते, अर्धी कथा झाली की मग हळूहळू हळूहळू येण्यास सुरुवात होते. काय असतं माहिती का, गावचाच महाराज जाऊ द्या, काय होतं, ही संकल्पना आपल्या मनामध्ये असते. कथा कोण सांगते किंवा तो किती ज्ञानी आहे किंवा त्याच्या मागे त्याचा आंतरभाव काय आहे किंवा किती मोठा महात्मा सांगतोय किंवा किती सामान्य जण सांगतोय, याच्याकडे लक्ष देऊ नका. कथा तिथून एकच असते, गुरुचरित्र तिथून एकच आहे. कोणती कथा बघा, शिवचरित्र म्हणा, शिव महापुराण म्हणा, देवी भागवत म्हणा, कोणती कथा असू द्या, कथा तिथून एकच आहे, फक्त सांगण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. समोर जर लवकर येऊन बसणारे असले तर आम्हालाही सांगण्यासाठी आनंद येतो. कथा श्रवण करत असताना आपण ती आनंदाने श्रवण केली पाहिजे. कालच मी सांगितलं, रोज थोडा थोडा भाग आपण श्रवण केला पाहिजे. रोज कथेचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे आणि तो आनंद आज आपण घेणार आहोत. बघा, कालची कथा आपण झालेली आहे, परंतु ज्यावेळेस द्वापार युग संपले आणि कलियुग लागायला सुरुवात झाली, ज्यावेळेस हे कलियुगाचा महिमा आपण बघितलाय, कलियुग कोणत्या प्रकारे आले ब्रह्मदेवाने आपल्याला सांगितलेलं आहे आणि कलियुगानेही कोणत्या लोकांना सहाय्य करायचं हे कथेत आपण काल बघितलेलं आहे. जे धर्माचं आचरण करतील, देव धर्म करतील, माता पित्यांची सेवा करतील, गोमातेची सेवा करतील, तुळशी मातेची सेवा करतील, त्याला कली त्रास देणार नाही. परंतु बघा, ज्यावेळेस द्वापार युग संपलं आणि कलियुग लागलं तर या कलियुगामध्ये अत्याचार, भ्रष्टाचार वाढू लागले. देवांची मंदिरे तोडली जाऊ लागली, ब्राह्मणांनाही त्रास देऊ लागले आणि ब्राह्मण देवता सुद्धा वेद धर्म, त्यांचा आचार विचार हे ब्राह्मण देवता सुद्धा विसरायला लागले. त्यावेळेस बघा, ज्यावेळेस धर्मावर ग्लानी येत असते त्यावेळेस संत भगवंत अवतार घेत असतात. आपल्याला आज दत्त गुरुरायांच्या प्रथम अवताराकडे आपल्याला जायचं आहे. पिठापूर नावाचं क्षेत्र आहे आणि या पिठापूर नावाच्या क्षेत्रामध्ये अपस्तंभ शाखेचे ब्राह्मण अपळ राजा तेथे राहत आहे. अपळ राजा या ब्राह्मणाचं नाव आहे आणि ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव आहे सुमिती. ही सुमिती अशी होती, साधी पतिव्रता होती आणि सदाचारी असणारी, देवधर्म मानणारी ही सुमिती होती. पतीचा आदरतीर्थ करणारी सुमिती होती आणि अपळ राजा सुद्धा आपलं जे ब्राह्मणाचं कर्म आहे ते नित्यनेमाने करून, गरीब परिस्थिती असताना सुद्धा नित्यनेम करीत असे. कारण नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्यनेम चालू होता
आणि परंतु ज्यावेळेस भिक्षुकी करत असताना किंवा कोणाच्या इथे यज्ञुकी काही कार्यक्रम असला तर हा आपळ राजा धन हा स्वतःहून मागत नव्हता. स्वतःहून धन मागत नव्हता. समोरचे जे देतील त्यांच्या परिस्थितीनुसार जे देतील ते घेणार आणि आपळ राजा घरी येणार आणि त्याच्यावरच त्याचा संसार चालणार. असा असणारा आपळ राजा, नाव त्याचा आपळ राजा ब्राह्मण आहे. आणि हा ब्राह्मण आपला घर संसार व्यवस्थित चालत असे, आपले कर्म रोजची रोज करत असे. विष्णू दत्तात्रयांची भक्ती ही सुमिती करत असे. निष्ठावंत भक्ती असणारी ही सुमिती. आणि याच कुटुंबामध्ये एक दिवस श्राद्ध महिना चालू असतो, पितृश्राद्ध महिना चालू असतो. आणि या पितृश्राद्ध महिन्याच्या शेवटच्या दिवशी, अमावस्याच्या दिवशी हे पितृ त्यांचे येत असतात. श्राद्ध विधी असतो आणि त्या श्राद्ध विधी करायचा असतो. मग आपण बघा आपल्या घरी पितृ जेवू घालतो, प्रत्येक जण करत ना. पितृ पक्षामध्ये श्राद्ध घालताना बोलत नाही का आपल्या इकडचे माणसं. मग त्या श्राद्धासाठी आपण असा खमंग येणारा स्वयंपाक करत असतो. आणि तो स्वयंपाक चविष्ट असो किंवा नसो, पण त्याचा स्वाद हा खूप छान लांबूनही येत असतो. मग त्यासाठी भरपूर काही पदार्थ बनवत असतो. पुन्हा वडे बनवतो, खीर बनवतो, वड्या बनवतो आणि कढी देखील बनवतो. अशा अनेक पदार्थ आपण बनवतो. भाज्यांपासून शाक भाजी बनवतो. तिची इतर वेळेस आणि त्यावेळेस वेगळीच चव असते. आणि हा पदार्थ तिचे बनवायचं काम चालू होतं. पदार्थ बनवत आहे आणि या आपळ राजाने सुद्धा ब्राह्मणांना आमंत्रण देण्यासाठी तोही गेला होता. आमंत्रण देण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये एक पद्धत असायची. आता फोन केला की काम होतं. तेव्हा काही फोन नव्हते, पण तेव्हा पूर्वीच्या काळामध्ये बघा अजूनही जुने लोक लग्नाच्याही अक्षदा देतात. आणि तेव्हा पितृपक्ष जेवू घालायचा आहे. मग ते पितृपक्षातले आपल्या घरी ब्राह्मण बोलवायचे आहे, दुसरे ब्राह्मण देवता आपल्या घरी जेवणासाठी बोलवायचे आहे, तर त्यांना आमंत्रित करावं लागतं. मग वेळेवर आपण त्यांना बोलत नाही, चला आले का या, मग त्यांची वाट बघा, असं काही करत नाही. त्यांना अगोदर जाऊन आमंत्रित आपण करत असतो. आणि या आपळ राजाने हातामध्ये अक्षदा घेतल्या आणि 2-2 अक्षदा त्या ब्राह्मण देवतांच्या हातावरती देऊन आलेले आहे. आणि आमच्या घरी पितृपक्ष आहे, ते जेवण करण्यासाठी तुम्ही या. आमंत्रण देऊन आपळ राजा आलेला आहे. आपल्या घरातील देवपूजा तेही करत आहे. देवपूजा करत असताना बघा इकडं सुमिती स्वयंपाक करते. तयारी छान चालू आहे. पदार्थांचा घमघमाट सुटलेला आहे. खिरीचा असा वास लांबूनच येत होता आणि कढीचा सुद्धा सुगंध दरवळत होता. तळलेल्या पदार्थांचा वास लांब. संन्यासाने दारापुढे यावं. भिक्षान दे माई, काय म्हणावं? भिक्षान दे माई म्हणावं. पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती. 3 वेळा भिक्षान दे माई म्हटलं की पहिल्या भिक्षेमध्ये पटकन ती भिक्षा नेऊन द्यायची असते. नाही दिली, दुसऱ्यांदा आवाज दिला तर दुसऱ्यांदा आवाज देऊन नाही गेली तर समजून घ्यायचं या घरामध्ये काहीतरी कमतरता आहे.
आणि तिसऱ्यांदा जर आवाज देऊनही जर ती गेली नाही तर मग या घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे हे समजून घ्यायचं, असं समजून ते म्हणायचे. परंतु बघा, खूप सुंदर प्रसंग आहे. आपण राजा देवपूजा करताय आणि ही सुमिती स्वयंपाक करता करता आपल्या दरवाजा पुढे कुणीतरी संन्यासाने आवाज दिलाय म्हणून सुमिती धावत बाहेर गेली. बाहेर गेल्यानंतर त्या संन्यासाने म्हणावं, माय भूक लागली, काहीतरी जेवायला दे ना. हे माय, काहीतरी जेवायला दे. पण संन्यासी इतका तेजस्वी होता, त्याच्या डोळ्यांमध्ये असं वेगळंच तेज भरलेलं होतं. आणि त्या संन्यासाला बघून ही सुमिती, तिला राहवलं नाही. तिची क्षणभरात ती विसरली आपल्या घरी पितृपक्ष आहे. तिने भरभर आतमध्ये गेली. ताटामध्ये काय असेल ते भात वरण सगळे पदार्थ भरले, वड्या खीर सगळे पदार्थ भरले आणि त्या बाहेर संन्यासाला आणून दिले. आणि जेवण करायला सांगितलं. त्या संन्यासानेही पोटभर जेवण केलं. पोटभर जेवण केल्यानंतर त्या संन्यासाने डकार दिला. डकार दिल्यानंतर खुश झाला संन्यासी. आणि खरं तर मध्यान्ही किंवा दुपारच्या वेळेस स्वयंपाक करत असताना कुणी जर आपल्या दरवाजा पुढे आलं तर त्याला कधीही उपाशी जाऊन द्यायचं नसतं. आजही आपले जुने लोक म्हणतात, कुणी आलं तर उपाशी जाऊन द्यायचं नसतं. याचं कारण काय आहे? जो कुणी उपाशी आपल्या दरवाजा पुढून जाईल तर तो आपलं पुण्य घेऊन जात असतो. आपलं पुण्य घेऊन जात असतो. त्याच्यामुळे आपल्या दरवाजा पुढून कुणीच उपाशी जाऊन देता कामा नये. लईत लई त्याला विचारावं, जेवण करताय ना? आपण असं सहज म्हणतो, जेवण करता का? का म्हणल्या प्रश्नच राहतो. मग तो म्हणतो नाही नाही जातो. पण आपल्या दरवाजा पुढे आलेला कुठलाही संन्यासी असो किंवा अतिथी असो, कुणी असो, त्याला निदान आपण विचारावं, त्याला आग्रह करावं. तो जर आपण सध्या आपल्या घरापुढे कुणी पोस्टमन आला, कुणी आला तर निदान त्याला पाणी तरी द्यावं. निर्मुखी आपल्या दरवाजातून कुणी गेलं तर तो आपलं पुण्य घेऊन जात असतो. हे आम्ही नाही सांगत बरं का, हे पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून पाहावे पुराणे विचारून. आणि हा अपळ राजा देवपूजा करतोय आणि सुमिती मात्र त्या संन्यासाला वाढले. त्यांनीही पोटभर जेवण केलेलं आहे. डकार दिला. डकार दिल्याबरोबर त्यांनी म्हणावं, माते तुझी काही इच्छा असेल तर सांग मला, तुझी इच्छा पूर्ण होईल. या सुमितीच्या डोळ्यातून अश्रू आले बरं का. ज्यावेळेस कधीतरी आपल्याला कुणीतरी आपल्या भावनेनं काही प्रश्न विचारत असलं तर सहज गत्या डोळ्यातून अश्रू येतात. सुमिती सांगू लागली की आजपर्यंत मला मुलं झाली, काही वारली देखील. त्यात त्या 2 मुलं आहेत. तर त्या 2 मुलांपैकी एक मुलगा अंध आहे आणि एक अपंग आहे. या दोन्ही मुलांना सांभाळत असताना मला असं वाटतं की एखादा तरी मला मुलगा असा भगवंताने द्यावा की तो विद्वान असावा, ज्ञानी असावा, त्याची या जगामध्ये काहीतरी कीर्ती असावी असं मला वाटतं.
प्रत्येक आईची अपेक्षा तीच असते ना, आपला मुलगा गुणी असावा, सद्गुणी असावा, त्याने काहीतरी चांगलं कार्य करावं. प्रत्येक आईची वडिलांची तीच अपेक्षा असते ना. या सुमितीने आपला प्रश्न टाकला. मला असं वाटतं तुमच्यासारखाच तेजस्वी मुलगा मला असावा. आणि या संन्यासाच्या वेशात असलेल्या या दत्तगुरूंनी साक्षात म्हणावं, अगं माझ्यासारखाच काय मागते, जो माझा पुढचा अवतार होईल तो मीच असेल तुझ्या पोटी. आणि दत्तगुरूंनी म्हणावं, ज्यावेळीस मी तुझ्या घरी जन्म घेईल, पण मी माझ्या इच्छेनुसारच सर्व काही करेल, माझ्या इच्छेनुसारच वागेल. ठीक म्हणाली सुमिती. आणि क्षणभरात सगळं काही विसरून गेली ती. आपल्या घरी पितृपक्ष आहे की काय आहे, त्या संन्याशाला बघून ती क्षणभर सगळं विसरून गेली. आज आपल्या घरी काय विधी आहे विसरली ती. आणि क्षणाभरात दत्तगुरुराया तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर पुढे बघा प्रसंग असा घडलाय. या अफळ राजा पूजा करत असताना त्यांनी विचार केलाय, अरे कोणीतरी आपल्या दरवाजा पुढे आलं होतं. आपल्या घरी पूजा करत असताना जर कोणी आलं तर आपण म्हणतो, कोण आहे रे, पाय पटकन, म्हणतो की नाही. नाहीतर देवपूजा एकीकडे चालू राहतं, नाही तर कधी कधी आपला टीव्ही एकीकडे चालू राहतं आणि देवपूजा एकीकडे चालू राहते. आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरचं दृश्य आठवायचंय बरं. पण आपण राजाने लक्ष दिलं नाही, बघून घेईन ती. तर देवपूजा झाल्यानंतर त्यांनी सुमितीला विचारलं, आपल्या घरी कुणी आलं होतं का? सुमितीनं प्रथम आपल्या पतिराजाची क्षमा मागितली. क्षमा मागितली याच्याकरता की आज तुमच्या पूर्वजांचा पितृपक्ष आहे आणि या पितृपक्षामध्ये पितृपक्षाच्या दिवशी एकतर ज्यांना आमंत्रित आपण केले त्यांना जेवू घालायचं असतं अगोदर. ज्यांना कोणाला आमंत्रित केले त्यांना अगोदर जेवू घालायचं असतं, नंतर मग दुसरं. पण इथे आज धर्म संकट होतं. आलेला अतिथी तोही उपाशी जाऊन द्यायचा नाही आणि पितृपक्षही पूर्ण झालं पाहिजे. तो अफळ राजा म्हणू लागला, तू काही चुकीचं केलं नाही. त्या संन्याशाला जेवू घातलं, चांगलंच केलं. एवढंच झालं ना. एखादा नवरा असता तर तो म्हटला असता, कशाला जेवू घातलं, माझे घरचे पितृपक्ष जेवू घालायचे सोडून तू बाहेरचा नाही. तो शांत स्वभावाने म्हटला, चांगलं केलंस तू. त्या आलेल्या संन्यासाला जेवू घातलं ना, त्याच्या रूपानेच आलेले दत्तगुरु साक्षात भगवंत आपल्या इथून जेवून गेले, तर तेच पितृपक्ष घडलं ना. पण पुढे जाऊन बघा, अफळ राजा म्हणाला, चिंता करू नको, आपल्या इथून अतिथी जेवून गेलाय, परंतु आपल्याला आता दुसरं कार्य करावं लागेल. पितृपक्ष आहे ना, पितृपक्षासाठी उष्ट स्वयंपाक चालत नाही. आपण करतो का? थोडं खाऊन पाहतो का? महिला मंडळ थोडं बोट बीट चाटून पाहत असतील, नाही ना. सदा आपल्या मुलाला कुठे जायचं असलं, कोणाला कुठे जायचं असलं तरी आपण त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवतो आणि त्याला पाठवून देतो आणि परत पितृपक्षाचा वेगळा आपण स्वयंपाक करतो. मग तसंच या आपण राजाने सुद्धा करायला सांगितलं. अगं भात खीर सगळे पदार्थ बनवायला लागतील ना, मग परत बनवून घे ना, परत बनवून घेऊ आणि
ब्राह्मण येईपर्यंत आपण बनवू शकतो तसे. आणि तसंही बोलवल्या बोलवल्या लवकर ब्राह्मण देवता येते नाही. आता इथे ब्राह्मण देवतेला राग यायला नको माझा, परंतु बोलवल्या बोलवल्या त्या टायमिंग वर कधी येणार नाही. आपण राजा म्हणाला ते येईपर्यंत आपला स्वयंपाक नक्कीच होईल. मग तो स्वयंपाक आपण करूया. आणि या सुमितीने स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याबरोबर ब्राह्मण देवता आलेले आदर तीर्थ त्यांचा करून त्यांना सगळ्यांना भोजन वाढलेलं आहे. पितृपक्षाचं जेवणही झालेलं आहे. परंतु पुढे असा सुंदर प्रसंग घडतो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. हा फळ राजा पितृपक्षांमध्ये असणारे ते ब्राह्मण देवता सगळ्यांना जेवू घालतोय. प्रसंग पुढे असा येतोय. या सुमतीला दिवस जात आहे आणि 9 मास गेल्यानंतर सुमती एका सुंदर अशा बालकाला जन्म देते. आणि त्याच बालकाचा जन्म झाल्याबरोबर ब्राह्मण येतात आणि त्याची तिथीनुसार त्याचा जन्म कुंडली सगळं काही बघतात. आणि बघितल्यानंतर त्याचं नाव ठेवतात श्रीपाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आणि हे श्रीपाद नाव ठेवतात. हळूहळू श्रीपाद मोठा होतोय. श्रीपाद हा वेद धर्म शास्त्र जाणणारा होता. वैदिक धर्म जाणणारा होता. श्रीपादचं कौतुक होत असे. 7 वर्षाचा झाल्यानंतर या श्रीपादचं मुंजीबंधन झालं. आणि त्यानंतर श्रीपाद हळूहळू मोठा होतोय. आज आपण कथा लवकर उरकवणार आहोत, कारण सगळे म्हणतात लेट कथा सोडतात, 9 वाजतात. खरं तर सगळे आपण रोज हेच काम करतो ना. घरी असलं का तेच करतो, रात्रंदिवस तेच करतो, खाण्याचंच काम करतो. पण कधीतरी आपल्या जीवनामध्ये आनंद घ्यायचा असतो. कथा या व्यथा घालवण्याचं काम करत असतात. आपल्या जीवनातला थोड्या जरी गेल्या ना तर बस. हा श्रीपाद मोठा होतोय. आणि मोठा झाल्यानंतर 16-17 वर्षाचा झाल्यानंतर या श्रीपादच्या आई वडिलांना चिंता पडू लागली. आता पूर्वीच्या काळामध्ये लग्न लवकर व्हायचे, आता किती काही होत्या मोठे मोठे. मुलं होतात मोठे मोठे. परंतु बघा हा श्रीपाद 17-18 वर्षाचा झाला. आणि या श्रीपादची काळजी आई वडिलांना वाटू लागली. आई वडिलांची काळजी, आई वडील काळजी करताय की आमच्या मुलाचा विवाह केला पाहिजे. आम्हाला श्रीपाद साठी मुलगी शोधू लागली. आणि श्रीपाद लग्न करायचं आहे. श्रीपादनं सांगितलं माझं लग्न झालेलं आहे, तुझं लग्न झालेलं आहे. आता असा शब्द ऐकल्यानंतर कोणालाही चकित वाटेल का ना, आश्चर्य वाटेल की नाही. हा समोर मुलगा म्हटला माझं लग्न झालेलं आहे. तर हा श्रीपाद म्हणाला माझं लग्न झालेलं आहे. तर माझं लग्न कोणाशी झाले हेही मी सांगतो. माझं लग्न हे वैराग्याशी झालेलं आहे. वैराग्य नावाची स्त्री आहे आणि त्या स्त्रीशी माझा विवाह झालेला आहे. माझं नाव वल्लभ आहे. काय आहे? वल्लभ नाव सांगितलं. श्री वल्लभ नाव सांगितलं. या वैराग्य नावाच्या स्त्री बरोबर विवाह झाल्यानंतर माझं नाव श्रीपाद वल्लभ झालेलं आहे. श्रीपाद वल्लभ.
बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। या श्रीपाद वल्लभांनी बघा आई वडिलांना सांगितलं माझे इथलं कार्य आता संपन्न झालेलं आहे। तत्पुरती आपण एक भजन घेऊया। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी अनाथांचे मायबाप, अनाथांचे ईश्वर, अनाथांचं काळीज असणारे बाबाजी इथे उपस्थित झाले। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। ज्यावेळेस हा श्रीपाद वल्लभ अफळ राजाला आणि सुमितीला म्हणतो आहे उत्तर दिशेसाठी मला जायचं आहे, तिथे मला अनेक लोकांना संन्यास, माझे शिष्य तिथे वाट बघताय, मला प्रस्थान करायला हवं। ज्या कार्यासाठी मी जन्म घेतलाय त्यासाठी मला प्रस्थान करावं लागेल। भगवंत आणि संत त्यांचं कार्य कधी विसरत नाही, कधीच विसरत नाही। संतांनाही या जगामध्ये जगत असताना, या सृष्टीमध्ये जगत असताना असंख्य त्रास झाला, असंख्य त्रास दिला त्यांनाही, परंतु संतांनी आपलं कार्य सोडलं नाही। जगाच्या
जगाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवतात ते संत असतात. किती त्रास झाला संतांना, ज्यांची आपण 35वी पुण्यतिथी साजरी करणार आहोत. आदरणीय जनार्दन स्वामींना सुद्धा किती त्रास झाला, किती त्रास झाला. बाबांना बाहेरच्यांनी त्रास देण्यापेक्षा अगोदर त्यांच्या घरच्यांनीच किती त्रास दिला. ज्यावेळेस बाबाजींचं चरित्र आपण अभ्यासतो ना, त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. किती त्रास दिला. अहो, बाबांवरती मारेकरी घालण्यात आले. बाबांवरती बघा, बाबा ज्या ब्राह्मणाच्या इथे राहत होते ना, त्या ब्राह्मण मातेनं बाबांना वाचवलेलं आहे. तिला कळलं की बाबांच्या डोळ्यामध्ये तापलेल्या सळया घालण्यात येणार आहे. बाबाजी तुम्ही इथून जा, काय असेल ते मी बघून घे. संतांना त्रास झाला, कोणाला त्रास नाही झाला. संत ज्ञानेश्वर माऊली किती त्रास दिला माऊलींना. हो, भिक्षुकीसाठी माऊली जात असे तर त्या भिक्षुकीमध्ये माती कालवली जायची. आज ज्या इंद्रायणीच्या तटावरती आज इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी सगळे भाग्यशाली समजतात. त्या माऊलींच्या दर्शनासाठी लाखो भाविक तिथे जात असतात. आज एवढी गर्दी होते, पण त्या माऊलींना अन्न करता उपाशी ठेवलं. अहो, इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला आज आपण भाग्यशाली समजतो, त्या इंद्रायणीमध्ये स्पर्श करण्याची सुद्धा त्यांना मुभाव नव्हती. हो, स्नान करण्याची सुद्धा. त्या इंद्रायणीमध्ये आंघोळीला जावा तर हिसोब खेचरांनी यावं. अरे कोण आहे रे इथे? मी ज्ञानोबा आहे, विठ्ठल पंतांचा ज्ञानोबा. विठ्ठल पंतांचा ज्ञानोबा म्हणता क्षणी इतका राग यावा, इतका राग यावा, तर दिसी त्या माऊलींच्या कानाखाली वाजवावी. काय अंतकरण म्हणत असेल. अरे तुमच्यासारख्या पाप्यांनी या इंद्रायणीमध्ये आंघोळ सुद्धा करू नये. आज त्या माऊलींच्या स्पर्शाने इंद्रायणी पुण्यवान झाली, भाग्यशाली झाली. आणि त्याच इंद्रायणीमध्ये त्यांना आंघोळ करायची संधी सुद्धा नव्हती. इतका त्रास त्यांना झाला, तरी पण सांगत होतो आपण, संत आणि देव त्यांचं कार्य करण्यासाठी अवतरण होत असतात. आणि त्या कार्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात, मला उत्तरेकडे जावा लागेल. मी ज्या कार्यासाठी आलोय आणि त्यासाठी मला जावं लागेल. या सुमिती मातेला आठवलं की आपण आपल्याला दत्त गुरूंनी वचन दिलं होतं, जर त्यांच्या वचनाला अडवलं तर आपल्याला पुत्र प्रेम भेटणार नाही. सुमिती माता काहीच म्हणाली नाही. ठीक आहे, तुला जायचं ना, पण अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाला. कारण लेकरू लांब जाते, कुठल्या आईला वाटेल, कुठल्या वडिलांना वाटेल. सुमिती माता रडू लागली. आपण राजा तिथे दोघही त्या श्री गुरूंना नमस्कार करताय आणि आपल्या मनातला भाव सांगताय. आम्हाला वाटलं होतं आमचा मुलगा ज्ञानी गुणी आहे, सद्गुणी आहे, इतका ज्ञानी आहेत की त्याची कीर्ती वाढत चाललेली आहे. आम्हाला असं वाटतं की या मुलाने आमच्या जवळ राहावं, परंतु आम्ही थांब म्हटलं तर तू इथे थांबणार नाही. त्यापेक्षा आनंदाने आम्ही तुला पाठवतोय. आम्हाला वाटलं होतं आमच्या म्हातारपणाची काठी तू उशील, कारण यांना अगोदर 2 मुलं होते, एक अंध आणि एक अपंग होता. या 2 मुलांचं ते आमच्या म्हातारपणाची काठी होऊ शकत नाही.
अपेक्षा होती तर तुझ्याकडूनच होती. श्रीपाद श्री वल्लभ हसताय. आई, एवढीच अपेक्षा आहे ना तुझी? एवढी अपेक्षा आहे ना? मग कृपा दृष्टीने आहिले त्या दृष्टीनं त्या दोन भावांकडे बघितलं आणि सांगितलं की हे दोघही व्यवस्थित होतील. आणि श्री गुरुने त्यांच्याकडे बघितल्या क्षणी जो आंधळा होता त्याला दृष्टी आलेली आहे, जो अपंग होता त्याचा पाय व्यवस्थित झाला. आणि श्री गुरुने आशीर्वाद दिला की हे दोघं शत आयुष्य जगतील, यांना पुत्र प्राप्ती होईल, यांचा संसार सुखाचा होईल, यांच्या घरी सदैव लक्ष्मी नांदेल, यांना कधीच काही कमी पडणार नाही असा कृपा आशीर्वाद दिला. आणि श्रीपाद व श्री वल्लभ निघाले आहे. श्रीपाद श्री वल्लभ जात असताना आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे, वडिलांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत आहे. परंतु श्रीपाद श्री वल्लभाने आपलं कार्य पूर्ण करायचं आहे, निघून गेलेले आहे. पुढे ते काशी क्षेत्री आलेले आहे. बद्रीनाथ तीर्थावरती ते तिथे आल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी नारायणाची भेट घेतली आणि येण्याचं कारण सांगितलं. ही सगळे कारण सांगत असताना आपण कार्य कशासाठी या सृष्टीवरती कशासाठी आलेलो आहोत हे सांगत असताना हा नामधारक म्हणतोय, या गोकर्ण क्षेत्रावरती श्रीपाद श्री वल्लभ गेले. तीर्थयात्रा अनेक त्यांनी केल्या, परंतु गोकर्ण क्षेत्रावरती जाऊन का थांबले? या गोकर्ण क्षेत्राचा महिमा आम्हाला कळेल का? हे नामधारक सिद्धांना विचारताय. पुढची कथा बघण्या अगोदर आपण एक भजन घेऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, क्या बात है. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अरे श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरि हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे भजन करावो, दत्त गुरुचे भजन करावो, दत्त गुरुचे भजन करावो, दत्त गुरुचे भजन करावो, हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा यावो सावळा मला भेट द्यावो, दत्त दिगंबरा यावो सावळा मला भेट द्यावो, दत्त दिगंबरा यावो सावळा मला भेट द्यावो, दत्त दिगंबरा यावो सावळा मला भेट द्यावो, सावळा मला भेट द्यावो, मला भेट द्यावो, सावळा मला भेट द्यावो, सावळा मला भेट द्यावो, दत्त दिगंबरा यावो सावळा मला भेट द्यावो, दिगंबरा यावो सावळा मला दत्ता दिगंबरा यावो सावळा मला भेट द्यावो, दत्ता दिगंबरा यावो सावळा मला भेट द्यावो, हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रेय प्रभु की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.
नामधारक सिद्धांना म्हणताय, श्रीपाद वल्लभ गोकर्ण क्षेत्रावरती का आले? त्यांना गोकर्ण क्षेत्रामध्ये येऊन अध्यात्माची दीक्षा घ्यायची होती म्हणून तेथे आले. परंतु याच अनेक तीर्थयात्रा त्यांनी केल्या, पण या गोकर्ण क्षेत्रावरतीच का आले? या गोकर्ण क्षेत्राचा असा कोणता महिमा आहे? विचारत असताना सिद्ध नामधारकाला म्हणाले, तू खरं तर हा प्रश्न विचारून खूप चांगलं केलं. तुझ्या मनातली संकल्पना विचारली, खूप चांगलं केलं. कारण या गोकर्ण क्षेत्राचा महिमाच खूप मोठा आहे. मग हा नामधारक म्हणाला, मला या गोकर्ण क्षेत्राचा महिमाच ऐकायचा आहे. गोकर्ण क्षेत्राचा महिमा ऐकायचा, ऐक मग सांगतो मी तुला. गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगतो ऐका. ज्यावेळीस पुलस्त्य नावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी कैकया, ही कैकया रोज शिवपूजा करायची. शिवपूजा अशी करायची, जिथे कुठे तिला शिवलिंग दिसेल, शिवपिंड दिसेल, त्या शिवपिंडीची ती पूजा करत असायची. पण आज तिला शिवपिंड भेटली नाही, तर तिनं वाळूची पिंड केली. वाळूची पिंड केल्यानंतर ती वाळूची पिंड करून, आजही आपण हरतालिका आली का वाळूची पिंड करतो. कारण कशाची पिंड बनवली तरी ती महादेवाची पिंड होत असते. ते महादेवाचं पिंडीचं स्वरूप केलं तरी साक्षात भगवंत प्रगट होत असतो. कारण भगवंत कसे आहे? ते भोळे शंकर आहे. आणि असे असणाऱ्या भगवंताची ती पिंड करून पूजा करत असे. आज तिनं वाळूची पिंड बनवली होती आणि त्या वाळूच्या पिंडीची ती पूजा करायला सुरुवात करते. वाळूच्या पिंडीची पूजा करते आणि तेवढ्याच तिचा मुलगा रावण तिथे येतोय. ही पुढची मुलं थोडे शांत बसा. रावण तिथे येत आहे आणि रावण येत असताना बघा, त्या रावण आपल्या मातेला विचारतोय. प्रथमतः आईला वंदन करतोय तो, आणि वंदन केल्यानंतर आईला विचारलं बरोबर, आई ही कसली पूजा करते? अरे रोज शिव पिंडीची मी पूजा करत असते, पण आज शिवपिंडीची पूजा करण्यासाठी शिवपिंड मिळाली नाहीये. आज मी शिवलिंग बनून पूजा करत आहे. रावण म्हटलं, अगं तुझा मुलगा एवढा बलाढ्य आहे. आता रावण कसा आहे? अहंकारीच आहे. सर्व सिद्धी प्राप्त असलेला तो रावण आहे. आणि त्या बलाढ्य असणाऱ्या रावणाने आईला म्हणावं, अगं आई, एवढंच ना, तुला पूजा करण्यासाठी शिवपिंड पाहिजे ना? शिवपिंड कशाला? मी साक्षात कैलास पर्वतच तुझ्यासाठी इथे उचलून आणतो बघ. आणि आईचा आशीर्वाद घेऊन रावण कैलास पर्वताकडे प्रस्थान करत आहे. कैलास पर्वताकडे रावण गेलेला आहे आणि गेल्यानंतर तिथे रावणाने ते कैलास पर्वत उचलण्यास सुरुवात केली. रावण खूप शक्तिशाली आहे. या शक्तिशाली असणाऱ्या रावणाने कैलास पर्वत हलवण्यास सुरुवात केली. आता लगेच निघणारे का ते कैलास पर्वत? नाही, ते हलवतोय. हलवून तो काढण्याचा प्रयत्न करतोय, पण कैलास पर्वत निघेना. परंतु इकडे सगळे देव देवतांची हलचल माजली.
सगळी सृष्टी हलू लागली, प्राणी इकडे तिकडे पळू लागले, कैलास पर्वतावरती असणारे शिवगण इकडे तिकडे पळताय आणि पळत असताना आता पार्वती माताही देखील म्हणतात की आता हे काय चालू आहे, कैलास पर्वतावरती काय चालू आहे नेमकी. आपल्यासारखं म्हटलं असतं काय चालू नेमकी, आताच मी सगळं एवढं आवरलंय, एवढं हलवल्यानंतर सगळे भांडे कुंडे खाली पडतील का नाही. पार्वती माता सुद्धा म्हणाले, अहो आताच मी सगळं आवरलंय, सगळे पडू राहिले, हे नेमके हो तरी काय राहिले. भगवान शंकराने म्हणावं, माझा शिष्य माझा भक्त आहे आणि तो या कैलासाबरोबर खेळण्याचा आनंद घेतोय. काय म्हटले, कैलासाबरोबर खेळण्याचा आनंद घेत आहे. त्याबरोबर पार्वती माताने म्हणावं, पण हा आनंद वेगळाच आहे ना, सगळं कैलास आणि सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे, सगळे चिंतित झालेले आहे, देवगण पण चिंतित झालेले आहे, इंद्र देवता देखील चिंतित झालेली आहे, नेमकी होऊ काय राहिले. पार्वती माताने विनंती केली, हे सगळं तुम्ही बंद करा, कारण भगवान शंकराचे सगळे भक्त कसे आसुरच आहे. आणि ज्यावेळेस पार्वती माता म्हणाले, हे सगळं बंद करायला लावा. आणि त्यावेळेस तिथे उजवा पाय भगवान शंकराने दाबलेला आहे. दाबल्याबरोबर या रावणाने 10 तोंडाने पर्वत हलवत होता ना, असा 10 डोक्यांचा टेका देऊन तो पर्वत हलवत होता. दाबलं गेलं त्याचं मुंडकं, त्याच्यामध्ये त्याचं मान त्याच्या खाली दाबली जाऊ लागली, त्याचा प्राण घुटू लागला. ज्यावेळेस प्राण घुटू लागला त्यावेळेस तो विनंती करतोय, अरे तू दयाघन आहेस, तू भक्त वत्सल आहेस. त्या भगवान शंकराची स्तुती करताय. स्तुती करताना बघा, त्यावेळेस शिव तांडव नृत्य तिथं या रावणाने केलेलं आहे. ज्यावेळेस एवढं करूनही भगवान शंकर दया करत नाही, या रावणाने काय केले, आपलं मुंडकं छाटलेलं आहे, मुंडकच तोडून टाकलं. एवढी भक्ती आपण करू का. रावण हा निष्ठावंत भक्तही होत बरं. आपली मान कापून टाकलेली आहे रावणाने आणि आपल्या हे कातड काढलेलं आहे. या कातड्यातून आपल्या नसा काढल्या, काही कातड काढले, याच्यापासून एक वाद्य बनवलंय, तंतू वाद्य बनवलंय आणि त्या वाद्यापासून अनेक त्याने राग गायलेले आहेत. राग गाऊन या आता त्याची स्तुती भरपूर केलेली आहे. आणि त्यानंतर एवढी भगवान शंकराची स्तुती केल्याबरोबर भगवान शंकर कसे आहेत, सहज भक्तांना पावणारे आहे. आणि एवढी स्तुती केल्यानंतर भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर वर मागण्यास सांगितला. आणि ज्यावेळेस वर मागण्यास सांगितलं आले आहे त्यावेळेस रावणाने पुढे यायचे आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. भगवान शंकराने या रावणाला विनंती केली, काय पाहिजे बोल. त्यावेळेस रावण म्हणाला,
मला कैलास पर्वत पाहिजे, माझ्या आईला पूजा करण्यासाठी शिवलिंग पाहिजे आणि त्यासाठी मला कैलास पर्वत मी घेऊन जाणार आहे. भोलेनाथांनी म्हणावा, कैलास पर्वत कशासाठी? एक काम कर, माझा आत्मलिंगच मी तुला देतो आणि त्याची पूजा करायला लाव. परंतु हा आत्मलिंग नेत असताना बघा, आत्मलिंग खाली ठेवायचा, जमिनीवरती ठेवायचा नाही. आणि तिथे गेल्यानंतर, स्थापन केल्यानंतर 108 वेळा त्याचा जप करायचा आहे. आणि जप केल्यानंतर 3 वेळा त्याची पूजा झाली पाहिजे दिवसातून. अशी पूजा तू केली आणि रुद्र अभिषेक त्याच्यावरती केला तर 3 वर्षानंतर, तर या 3 वर्षानंतर साक्षात माझंच रूप तिथे प्रगट होईल किंवा तूच देव स्वरूप प्राप्त होशील. बघा, भगवान शंकराची पूजा केल्यानंतर आपण स्वतः देव स्वरूप होत असतो बर का. म्हणून बाबाजीं ते आणि आदरणीय जनार्दन बाबांनी सुद्धा भगवान भोलेनाथांचीच पूजा केलेली आहे. जागोजागी शिवालय उभारले त्यांनी आणि त्या शिवालयांची पूजा केलेली आहे. मग या रावणाला आत्मलिंग भगवान शंकराने दिलेले आहे. या रावणाने आत्मलिंग घेतलेला आहे आणि रावण आता आत्मलिंग घेऊन चाललेला आहे. रावण महाराज आत्मलिंग घेऊन चालायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, 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 हर हर भोले नमः शिवाय. हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले रावण हसतोय. आत्मलिंग भेटल्यानंतर रावणाला आनंद झालेला आहे.
प्रसन्न मुद्रेने रावण चाललेला आहे. जात असताना बघा, पण इकडे काय झालं, इकडे बातमी नारद मुनींना कळाली. आणि नारद मुनींना कळल्याबरोबर नारद मुनी भगवान वाह, क्या बात. ब्रह्मदेवाकडे गेलेले आहे. आणि ब्रह्मदेवाला सांगितलेलं आहे, इंद्रलोकी नारद मुनी गेलेले आहे. नारद मुनी इंद्रलोकी गेल्याबरोबर नारायण 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 नारद मुनी इंद्रलोकामध्ये गेलेले आहेत. इंद्रलोकामध्ये इंद्राला सांगितलेलं आहे, भगवान शंकराने रावणाला आत्मलिंग दिलेलं आहे. आणि त्या जर आत्मलिंगाची पूजा रावणाने केली तर रावण अमर होईल. इंद्रालाही प्रश्न पडला, काय करायचं. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, माझ्याकडे याच्यावर काही उत्तर नाही. भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंकडे ज्यावेळेस गेले त्यावेळेस भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाने आणि सगळ्या देवतांनी प्रस्थान आपलं शिवलोकामध्ये कैलासामध्ये केलेलं आहे. कैलासामध्ये गेल्यानंतर भगवान शिवांना नमस्कार करून सगळ्या देवता नमस्कार करताय. भगवान विष्णूंनी विचारलेलं आहे, भगवंत आपण राजा रावणाला शिवलिंग दिलेला आहे आणि साधं सुद्धा शिवलिंग नाही तर आत्मलिंग दिलेलं आहे. रावण याचा दुरुपयोग करेल. आता दुरुपयोग करणारे भरपूर असतात. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा रावण नाही असं नाहीये, आहे. आत्ताच्याही काळामध्ये रावण आहे, पण ते आत्ताचे रावण फक्त रावणासारखे दिसते नाही. आमच्या रावणाकडे बघून हसू नका. परंतु रावणाने जर याचा दुरुपयोग केला तर या सृष्टीवर वाईट प्रसंग येईल. देवतांवर ती वाईट प्रसंग येईल. भगवान भोलेनाथ म्हणू लागले, रावणाने माझी स्तुती अशी केली, अशी माझी स्तुती केली की त्याने जे मागितलं त्याच्या बरोबर मी देऊन टाकलं. त्याच्या लगेच देऊन टाकलं मी. आणि त्यावेळेस वरून म्हणताय, एवढी स्तुती केली, एवढी स्तुती केली आणि त्या स्तुती बरोबर त्यांनी माता पार्वतीला सुद्धा मागितलं असतं तर मी देऊन टाकलं असतं. एवढे भोलेनाथ. भगवान विष्णू म्हणाले, तुमचं हे प्रत्येक वेळीच आहे. तुमची कोणी जराही स्तुती केली की तुम्ही
तुम्हाला आनंद होतो आणि तुम्ही जे मागता ते लगेच देऊन टाकता. वरदान मागितलं, देऊन टाकलं वरदान. आता तुमच्याकडे आत्मलिंग मागितलं, तुम्ही आत्मलिंग दिलं. या रावणाचा वध करण्यासाठी मला पुढे श्रीरामांचा जन्म घ्यावाच लागणार आहे. कोण म्हणताय? भगवान विष्णू म्हणताय की पुढे मला श्रीरामांचा जन्म घ्यावाच लागणार आहे. परंतु आता हे आत्मलिंग जर दिलं, त्या आत्मलिंगाचा तो दुरुपयोग करेल, या सृष्टीचा विनाश करेल. भगवान विष्णूंना चिंता वाटू लागली. बरं, किती वेळ झाला आत्मलिंग देऊन? भगवान भोलेनाथ म्हणतात 5 घटिका झाल्या असतील. तर या 5 घटिकांचं अंतर मी सांगत नाही आता, ते नंतर तुम्ही घरी जाऊन बघून घ्या. मला टायमिंग दिला 8:30चा. आपले 8:30 वाजले, अजून 10-15 मिनिटं. भगवान विष्णू म्हणताय आता याचं काहीतरी नियोजन लावा लागेल. आणि तत्परतीचं कार्य करण्यासाठी, पटकन कुठलेही कार्य करण्यासाठी कोण तत्पर असतं? नारद मुनी. नारद मुनी असतात. आणि या नारद मुनींना भगवान विष्णूंनी आज्ञा केली. रावण अजून काही जाऊन पोहोचला नसेल लंकेत. आज्ञा केली की तुम्ही जाऊन रावणाला अडवायचं आहे. मग नारद मुनी रावणाच्या दिशेने प्रस्थान करताय. रावणाच्या दिशेने यायचंय नारद मुनींनी. रावणाने चालायचं आहे. रावण महाराज चला. हरिनारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण भगवंताला वरती हात करून आपण समर्पित करत नाही ना, तोपर्यंत आपण त्याच्या चरणाजवळ लीन होऊ शकत नाही.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव नारद मुनी रावणाजवळ येत आहे. समोरासमोर उभं राहायचं. रावणाजवळ नारद मुनी येत आहे आणि काय घेऊन चालले? रावण महाराज काय घेऊन चालले तुम्ही? रावण म्हणतो काही नाही, काही नाही, काही घेऊन चाललो नाही. नारद मुनी म्हणताय अहो काहीतरी घेऊन चाललाय तुम्ही. रावण म्हणताय हे भगवान भोलेनाथांनी दिलेले आत्मलिंग आहे. इकडे ही चर्चा चालू आहे. तोपर्यंत तिकडे महाविष्णूंनी भगवंताने आपलं सुदर्शन पाठवून सूर्याला झाकून टाकलेलं आहे. संध्याची वेळ केलेली आहे. तिने सांजची वेळ झालेली दिसते आणि नारद मुनी म्हणताय आत्मलिंग तुम्ही घेऊन चाललात. वा वा छान. पण अहो आपल्या ब्राह्मण कुळाचा एक धर्म आहे. काय धर्म आहे? तिने संध्या करणं हा धर्म आहे. नारद मुनी टाइमपास करताय. वेळ घालवायची आहे आणि अनेक प्रश्न या रावणाला विचारताय. रावण म्हणताय संध्या होत चाललेली आहे. मला लंकेकडे प्रस्थान करावं लागेल. लवकरात लवकर मला पोहोचावं लागेल. नारद मुनी म्हणता अहो तुमच्या हातामध्ये हे आत्मलिंग आहे. या आत्मलिंगाची कथा तुम्हाला माहित आहे का? त्यावेळेस नारद मुनी सांगताय मला या आत्मलिंगाची कथा माहित आहे. कालाग्नी नावाचा महाकालेशू पशु होता. या पशुला 3 शिंगे होती आणि या 3 शिंगे ज्यावेळेस या 3 देव शिकारीसाठी गेलेले असताना या पशुची हत्या केलेली आहे आणि या त्याला असणारे 3 शिंग आहे. या 3 शिंगांमधून 3 आत्मलिंग निर्माण झाले आणि ते 3 आत्मलिंग ह्या 3 देवतांजवळ आहे आणि तेच भगवान भोलेनाथांनी तुम्हाला आत्मलिंग दिलेलं आहे. रावण म्हणाला बस बस मला माहित आहे नारद मुनी. मला आता हे आत्मलिंग घेऊन मला लवकर जावं लागेल. सायंकाळ होत चाललेली आहे. मला लवकर जावं लागेल. नारद मुनी म्हणताय अहो आपली संध्या करण्याची वेळ झालेली आहे. तुम्हाला जायचं तर जा. पण प्रश्न नारद मुनी बघा रावणाला कोड्यात टाकून जात आहे. तुम्हाला जायचं तर जा परंतु मला आता माझी 3 संध्या करण्याची वेळ आहे आणि ही 3 संध्या करण्याची वेळ बघा. संध्याकाळच्या वेळेस हे पूजा पाठ विधी हे ब्राह्मण देवता करत असतात. साधू संत करत असतात. आजही आपल्या समोर बसणारे बाबाजी 3 संध्या करतात. साधू संत देखील 3 संध्या करतात आणि या ब्राह्मण देवतेला तर सांगितलेलंच आहे 3 संध्या त्याने केलीच पाहिजे. मग नारद मुनी म्हणाले मी तर चाललो बाबा. माझी 3 संध्याची माझी वेळ झालेली आहे. मी चाललो. नारद मुनींनी कोड्यात टाकलं आणि नारद मुनी निघाले आहे. नारद मुनीने आपलं प्रस्थान केलेलं आहे. 3 संध्या करण्यासाठी नारद मुनी निघून गेलेले आहे. नारद मुनींनी थोडा वेळ मागे येऊन उभं राहायचं. नारद मुनी निघून गेले पण रावणाला प्रश्न पडला. आता नारदांनी कामच ते केलं होतं. वेळ घालवायचा होता. कोड्यात टाकण्याचं काम नारदांनी केलेलं होतं. नारदाने म्हणावं नारद निघून गेले आणि रावणाने म्हणावं माझाही 3 संध्याचा वेळ झालेला आहे. पण आता 3 संध्या करायची कशी काय? आत्मलिंग खाली ठेवता आत्मलिंग तिथं स्थापित होऊन जाईल. मग 3 संध्या करायची कशी काय? तेवढ्यात इकडे भगवान
विष्णूनं गणपतीरायाला सांगितलेलं असतं, रावण कधी तुझी पूजा करीत नाही, रावण कधी तुला मानत नाही, आजपर्यंत रावणाने तुला कधी मानलं नाही. आज तुला संधी आहे रावणाने हे भगवान शंकराचं आत्मलिंग घेऊन चाललेलं आहे. ते आत्मलिंग तुम्हाला स्थापित करण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. भगवान विष्णूने ज्यावेळेस गणेशाला सांगितलं आणि या गणेशाला सांगितल्यानंतर आता गणेश बाप्पांना खायला बरोबर शिदुरी तर पाहिजे ना. मग मोदक लाडू वगैरे काही काही शिदुरी या भगवान विष्णूंनी दिलेली आहे. आणि ती शिदोरे घेऊन गणेश बाप्पा बटूचं वेश धारण करून गणेश बाप्पा निघालेले आहे. गणेश बाप्पा बटूचं वेश धारण करून आलेले आहे. आणि बटूचं वेश धारण करून गणेश तो गणराजा गणपती, तो गणराजा गणपती आदी मनगे, आदी मनगे, आदी मनगे ज्या गणपती बाप्पाला प्रथम पूजलं जातं ते श्री गणेश बटूचं वेश धारण करून रावणाच्या दिशेने आलेले आहे. आणि तिथून चालत असताना या रावणाने या सुंदर असणाऱ्या बालकाला बघितलं. ए अरे थांब, ते बालक घाबरलं, ते चाललं पुढं. रावण पुन्हा म्हणतोय, अरे थांब, तुझं नाव काय, कुठून आलास तू, अरे कुठे चाललाय, थांब ना. असं म्हणल्यावर बरोबर आहे, हे थोडं थबकलं, थांबलं. अरे सांग ना, कुठून आलास, तुझं नाव काय सांग.
माझ्या वडिलांचं नाव शंकर. आई माझी या जगाची जननी आहे. परिस्थिती आमची खूप बिकट आहे, त्यामुळे आम्ही स्मशानामध्येच वस्ती करतो. कुठे करतो? स्मशानामध्ये. आम्हाला राहायला घर नाही, दार नाही, आम्ही गरीब आहोत. रावणाने म्हणावं, बरं ठीक आहे, तुला परिस्थिती खूप गरीब आहे ना, मी तुला लंकेत घेऊन जाईन आणि तिथे काय नाही, फक्त देवपूजा केली तरी तुला सगळी धन संपत्ती मी तुला सगळं काही देईन, कुठलीच कमी पडणार नाही. रावण म्हणतोय. हा बटू म्हणतोय, मला यापैकी काहीच नकोय, मला यायचंच नाहीये, मी बरा आहे इकडेच. लंकेत कशाला? तिथे मी ऐकलेले मोठे मोठे राक्षस असतात आणि ते राक्षस मला मारतील, मला त्रास देतील, त्यापेक्षा मी लंकेत येत नाही. रावण म्हणाला, असं काही होणार नाही, तू फक्त देवपूजा कर. बरं एक काम कर ना, माझी तिन्ही संध्याची वेळ झालेली आहे, तोपर्यंत हे आत्मलिंग तुझ्या हातामध्ये धर. हा बटू म्हणतोय, नको, ते आत्मलिंग मला झेपलं नाही तर काय करू, मी एवढा ताकदवान थोडा आहे, मी लहान बाळ आहे. काय म्हणते? लहान बाळ आहे, मला झेपणार नाही. त्यावेळेस रावण म्हणतो, नाही रे झेपल, घे हे आत्मलिंग, मी इतक्यात माझी तिन्ही संध्या करून येतो आणि संध्या झाली की लगेच मी आत्मलिंग घेऊन लंकेमध्ये जाईल. हा बटू म्हणाला, मला जर आत्मलिंग झेपलं नाही तर मी फक्त 3 आवाज देईन. किती? 3 आवाज देईन. या 3 आवाजांमध्ये तुम्ही आले तर ठीक, नाहीतर मी आत्मलिंग ठेवून निघून जाईल. रावण म्हणाला, ठीक आहे, मी इतक्यात माझी संध्या करून येतो. असं म्हटल्याबरोबर रावणाने आत्मलिंग त्या बटूच्या हातात दिलेलं आहे आणि रावण आपले संध्या करण्यासाठी निघून गेलेला आहे. संध्या करण्यासाठी रावण निघून गेलेला आहे आणि इकडे बटू ते आत्मलिंग हातामध्ये घेऊन उभा आहे आणि वाट बघतोय. आत्ताच रावण येईन, मगच रावण येईन. आणि रावण आला का? पण बटूलाही आपलं कार्य पूर्ण करायचं होतं. रावणाने संध्याला सुरू केली आणि या बटूनं इकडं त्याची सुरुवात केली. हा बटू म्हणाला, महाराज झाली का तुमची संध्या? येताय का ठेवू खाली? तो म्हणाला, आता संध्या करत असताना मौन असतं ना. तो म्हणाला, आलोच थांब असा म्हणण्याचा अर्थ होता. तेवढ्यात बटून थोडासा वेळ जाऊन दिला, म्हणजे वेळेचं काही अंतर ठरलेलं नव्हतं. या बटून थोडासा वेळ जाऊन दिला, लगेच आवाज द्यायला सुरुवात केली, महाराज झाली का तुमची संध्या? ठेवू का आत्मलिंग खाली? त्याने इशारा केला, थांब. आणि तेवढंच 1-2 मिनिटं जाऊन दिले. आता संध्या उरकत येणार आणि तेवढ्याच या बटूने परत आवाज दिला, महाराज येताय का ठेवू आत्मलिंग खाली? आणि तेवढ्याच वेळेत या बटूने आत्मलिंग ठेवून दिलेले आहे. भगवान विष्णूंची स्तुती केलेली आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान विष्णूंची स्तुती करून, भोलेनाथाचं स्मरण करून ते आत्मलिंग तिथे स्थापित केलेलं आहे. आणि आत्मलिंग स्थापित करून बटूक ते आत्मलिंगाची पूजा करताय. पूजा करत असताना बघा त्या पिंडीवरती बिल्वपत्र वाहताय. आता बिल्वपत्राचा महिमा खूप मोठा आहे,
पण आता नैवेद्य तयार झाला की सगळ्यांचं लक्ष तिकडे असतं, माझ्याकडे कोण लक्ष देणार? या बटुनी भगवान श्री गणेशाने त्या आत्मलिंगाची पूजा चालू केली आणि तेवढ्यात पूजा केली आणि बटू निघणार तेवढ्या क्षणी रावणाची एंट्री झालेली आहे. रावण महाराज आलेले आहे आणि रावणाने बघितलेले या बटूने आत्मलिंग खाली ठेवून दिलेलं आहे. आत्मलिंग खाली ठेवून दिलेलं. रावण संतापलेला आहे आणि या संतापलेल्या रावणाने बटूकडे बघितलं आणि तुला सांगितलं होतं आत्मलिंग खाली ठेवू नको. आता ते आत्मलिंग ठेवलं तर ठेवलं, आता ते उचलता येणार नाही. हा रावणाने स्वतः जवळ ते कुऱ्हाडी सारखं हत्यार होतं त्या भगवंताला मारलेले आहे. अजूनही भगवंताच्या डोक्यावरती थोडस निशाण आहे. त्यावेळेस हा रावण ते आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करतोय, आत्मलिंग हलवण्याचा प्रयत्न करतोय, उचलण्याचा प्रयत्न करतोय, जोरात हलवतोय, पण आत्मलिंग हलत नाहीये. काय करावं आता? काय करावं? एवढ्या आईच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आत्मलिंग घेऊन चाललेलो होतो, पण आत्मलिंग आता उचलत नाही. आता काय करावं? पिळवून काढावं, कसं उचलावं या अपेक्षाने आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करताय, पण आत्मलिंग उचलत नाही. काय करावं सुचेना. शेवटी ओढता त्या आत्मलिंगाचा एक भाग ओढला गेला. म्हणून त्याला गोकर्ण महाबळेश्वर नाव पडलं. आणि या गोकर्ण महाबळेश्वर नाव पडलं. रावण मात्र रिकाम्या हाताने निघून गेला. ही गोकर्णाची कथा आहे. आणखी काही या कथा गोकर्णाच्या सांगितलेल्या आहे, परंतु आपण इथेच थांबणार आहोत. आज या कथेसाठी तुम्ही सर्वच जण उपस्थित आहात आणि त्याचबरोबर विशेष व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाबाजी इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर माझे वडील येथे उपस्थित आहे. कथा आहे म्हटल्यानंतर त्या कथेची सुरुवात होण्या अगोदरच ते इथे उपस्थित झाले. वडिलांचे हे आईवरती मुलीवरती नितांत प्रेम असतं. ते प्रेम आपण कधी वर्णन करू शकत नाही. आज मी इथे बसले ही माझ्या सद्गुरूंची कृपा आहे आणि त्याचबरोबर माझ्या वडिलांचे शब्द होते. बाळा आश्रमात राहते ना, नुसतं आश्रमात राहून भाकरी तर कुणीही खात, जीवन तर कुणीही जगत. तुम्ही बसून घ्या इथे. जीवन तर कुणीही जगत, परंतु आश्रमामध्ये राहून तुझं काहीतरी नावलौकिक झालं पाहिजे. स्वतःच तुझं कर्तृत्व तू काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यांची इच्छा होती, बाबाजींची इच्छा होती. त्याचबरोबर प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करणारे माझे पती, त्यांची देखील इच्छा होती की तू कथा करावी, कीर्तन करावी. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी इथे बसलेली आहे. आम्ही तिघी बहिणी जरी असलो ना, माझ्या वडिलांचं माझ्यावरती मला प्रत्येक वेळेस थोडं जास्तच प्रेम दिसून येत. वडिलांचं आणि मुलीचं नातं हे थोडं वेगळंच असतं ना. जोपर्यंत आई वडिलांचे हात पाठीवरती आहे ना, तोपर्यंत कुठलीच कमतरता वाटत नाही,
कुठलीच कमी भासत नाही. आश्रमात कुठल्याही गोष्टीची कमी नाही मला. पण कधीही माहेरी जाऊ द्या, रिकाम्या हाती मी अजून कधीही आलेली नाही, कधीही नाही. आश्रमात तुला भरपूर असेल, परंतु ही शिदोरी मात्र आई वडिलांची खूप मोठी असते. जोपर्यंत आई वडील असतात ना, त्यांची किंमत आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आज त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी इथे बसले. वडिलांचं हे माझ्यावरती खूप प्रेम आहे. एक वेगळाच नातं असतं. मी लांबचं सांगत नाही, प्रत्यक्ष एकदा तेच गाडीवरून पडले होते आणि गाडीवरून पडलेले असताना 3-4 दिवस दवाखान्यामध्ये होते आणि दवाखान्यातून घरी सोडवलं गेलं त्यांना. पण माझ्या मागे एवढा आश्रमाचा रहाट असल्या कारणानं मला जाता आलं नाही. सरांवरती मी ओरडले, माझे वडील आजारी पडले, मला जाता येत नाही. आज मी तुमच्या इथं राहते म्हणून माझं सर्वस्व ह्या आहे, परंतु माझे आई वडील सुद्धा माझे जन्मदाते आहे. ज्या क्षणी मी इथून गेले ना, माझे वडील बाहेर खाटावर झोपलेले होते आणि मला बघता क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू होते. माझी आई समोर आली आणि सहज म्हणून गेली. अजूनपर्यंत एवढं लागलं तरी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले नाही, पण पोरीला पाहिलं का त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आई वडिलांचं प्रेम हे इतकं मोठं नितांत प्रेम असतं, त्याचं वर्णनच कधी होऊ शकत नाही. माझी कथा आहे हे कळता क्षणी ते म्हणे, मी कथेला कुठल्याही परिस्थिती येईल. अक्षरशः उद्यापासून त्यांच्या गावातलं सप्ताह चालू होतं आणि सप्त्यातल्या काकड्याचं काम त्यांच्याकडे असतं. नाविलाज झालाय, सकाळी त्यांच्या मुखातून जे शब्द भरले, नाविलाज झालाय, मला कथाही सोडूशी वाटत नाही आणि तिथल्या सप्त्याचा कारभारही माझ्या हातात आहे. सगळं नियोजन माझ्याकडे आहे. मला जावं लागेल. त्यांचं अंतःकरण असं म्हणत होतं की मी कथाही सोडून जाऊ शकत नाही आणि तिथलेही सोडू शकत नाही, परंतु आजपर्यंत त्यांनी कथेमध्ये थांबून असं वाटत होतं की कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. पहिल्या दिवशी कथेला मी इथं होते ना, इथून घरी गेल्यानंतर त्यांना असं वाटलं आपली मुलगी काही चुकली तर नाही ना. पटकीन ग्रंथ उचकला आणि ते ग्रंथ उचकून बघितला. तुझं हे सांगण्यात कमतरता राहिली बर का, हे पुढच्या वेळेस तू सुधरून घे, हे सांगणारे माझे वडील. ते इथे बसलेले होते ना, हाच बसलेला आहे कथेत. मला असं वाटतं माझं सगळं ईश्वर इथं बसलेलं आहे. वडिलांची मायाच इतकी मोठी असते, त्याचं हृदय जरी कठीण वाटत असलं ना, त्याची माया ही अपार असते. म्हणून सांगते, आई वडिलांच्या स्वाभिमानाला कधी ठेस लागणार नाही असं वागू नका. त्यांचं अंतःकरण दुखेल असं कधी वागू नका. त्यांचं अंतःकरण दुखवलं ना, त्यांना या जगामध्ये दुःख देणारे दुसरं कोणीच नसतं, स्वतःची मुलं आणि मुलीच असतात. म्हणून माझं नवीन पिढीला एकच सांगणं आहे, अंतःकरणामधून आई वडिलांची सेवा करा, त्यांच्यावरती नितांत प्रेम करा. एवढंच सांगेल आणि आपल्या कथेला इथेच पूर्णविराम देऊया.
तत्पुरती एक भजन होईल. नमः शिवाय